अंबतकर साईराज नेते चढाईसाठी असणार आहे. पहिली चढाई साईराज मधेच्या माध्यमातून आपण पाहतोय या ठिकाणी पुन्हा एकदा पहिल्या चढाईसाठी सज्ज होतोय तो केदारनाथ अंबतकोलचा आर्यन पुलक जर्सी क्रमांक 11. एक जबरदस्त चढाईचा नजरानं आपल्या चढाईमधून नेहमीच पेश करत असतो तोच आर्यन पुलक. कमालीचा या ठिकाणी मात्र आवाज कोणाचा आला? उत्तम तयारी आणि आता मात्र 2-0 अशी सुरुवात दमदार सुरुवात केली जाते केदारनाथ अंबतकोल या संघाकडून. आणि इथं मात्र करण पंडाव पुन्हा एकदा आपलं आक्रमण तेज करण्यासाठी तयार होतोय. बघूया काय करतो मित्रांनो. एका बाजूला अथर्व दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आपण पाहतोय मिथिलेश गावडे. दोन्ही कोपरे जबरदस्त आहेत आणि मध्यरक्षक सुद्धा तेवढ्याच तत्परतेने आपल्या संघाला एक योग्य दिशेचं मार्गदर्शन करताना निश्चितच एक योग्य दिशा ठरवताना. पण इथं मात्र मिथिलेश गावडे रसिक आणि आदित्य मैदानाच्या बाहेर असताना मिथिलेश गावडे आपलं सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी तयार होतोय. बघूया मिथिलेश पुन्हा एकदा पांड्यावरती आक्रमण करतोय. खऱ्या अर्थानं या ठिकाणी बघूया आपण मिथिलेश कडून एखादा गुण केदारनाथ अंबतकोल या संघासाठी मिळवता येतो का? पण तसं घडत नाहीये. मिथिलेश अखेरकार एक चांगल्या प्रकारचा गुण घेण्याच्या तयारीमध्ये आपल्या संघामध्ये दाखल होतोय. थर्ड रेडची तयारी सार्थक डिके. एक उत्तम प्रकारची चढाई सार्थकच्या माध्यमातून आपण बराच वेळा पाहत असतो. तो सार्थक इथं मात्र साखळीमध्ये फसवला जात आहे सार्थकला. आणि एक उत्तम प्रकारचा रेडर पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर जाणार आहे. आणि सलग पद्धतीने आपण पाहतोय 3 डिफेंडर मैदानाच्या बाहेर. प्रणय भागडे पांड्या त्यानंतर साईराज आणि करण 4 गडी मैदानात असताना दिवेश भोड जर्सी क्रमांक 6 दिवेश भोडच्या माध्यमातून ही चढाई आपण या ठिकाणी पाहतोय. मात्र एक संयमी चढाई दिवेशच्या माध्यमातून कोणत्या प्रकारची गुण घेण्याची या ठिकाणी चालाकी चपळता दाखवली जात नाहीये. आणि अजूनही श्री गणेशा करायचंय ते यजमान संघाला अर्थात चांगलदेव घोडदेवाडी या संघाला. चांगलदेव संघाकडून पुन्हा एकदा करण पंडाव उत्कृष्ट प्रकारची चढाई करावी लागणार आहे चांगलदेव संघाकडून. मात्र जबरदस्त या ठिकाणी क्षेत्ररक्षण मध्यरक्षकासाठी आबा आणि सुराज एक जबरदस्त तयारी दर्शवली जाते. आणि या तयारीविषयी आपण पाहतोय करण मात्र रिकाम्या हाताने आपल्या संघामध्ये दाखल होतो का. दरम्यान पुन्हा एकदा आर्यन फुटक चढाईसाठी थर्ड रेडचा बाजार करो या मनोची स्थिती. या स्थितीमधून तुम्ही रिकाम्या हाताने पुन्हा एकदा परतीचं तिकीट घेऊ शकत नाहीये. आता मात्र जोरदार आक्रमण करणं गरजेचं आहे. इथं मात्र जोरदार आक्रमण चढवलं जात आहे. काय घडणार बघूया. एक स्टार रेडर स्ट्रगल करतोय कायमस्वरूपी आपल्या संघाला उभारी देण्याचं काम इथं मात्र केलं जात आहे. बघूया काय घडतं. या वेळेला मात्र चढाईपटू मैदानाच्या बाहेर उश केलं जातंय. एक दबावाला बळी पडतोय तो निश्चितच जर्सी क्रमांक 11 आर्यन फुटक. इथं मात्र प्रणय भागडेच्या माध्यमातून ही चढाई या ठिकाणी केली जाते. बघूया काय घडणार आहे मित्रांनो. प्रणय मात्र रिकाम्या हातानं आपल्या संघामध्ये दाखल होतोय. दरम्यान मध्यरक्षकाची मुख्य भूमिका निभावणारा रसिक लोंढे मात्र मैदानात दाखल होतोय मिथिलेश गावडे. 3-1 असा फरक आपण पाहतोय. दरम्यान मिथिलेश उत्तम दर्जाचं सांघिक कामगिरी अष्टपैलू कामगिरी करणारा हा केदारनाथ अंबतकोलचा एक जबरदस्त सितारा ज्याच्या माध्यमामधून एक चांगल्या प्रकारची चढाई चांगल्या प्रकारचा कोपरा रक्षकाची भूमिका अशा विविध भूमिका आपल्या संघासाठी निभावताना आपण मिथिलेशला पाहिलेलं आहे. दरम्यान करण पंडव पुन्हा एकदा चढाईसाठी थर्ड रेडचा बदल डू ऑर डाय प्रेशरवाली चढाई. ज्या ज्या वेळेला प्रेशरवाली चढाई असते त्या चढाईमधून निश्चितच आपली सुटका करण्यासाठी नेहमीच तत्पर असणारा करण पंडव या वेळेला मात्र अथर्वच्या बाजूने जोरदार आक्रमण चढवण्यासाठी तयार होतोय. बघूया काय घडणार. हातांच्या साह्याने गुण टिपण्यासाठी नेहमीच तयार असणारा या वेळेला मात्र बघूया जोरदार आक्रमण करायचंय. आणि इथं मात्र जोरदार सुटका
2 गुणांची जबरदस्त कमाई आणि या वेळेला मात्र दोन्ही स्टार खेळाडू मैदानाच्या बाहेर मिथिलेश आणि सूरज घाणेकर 3 गुणांची बरोबरी. फुल ऑन संघ तो चांगलदेव खोडदेवाडीचा पुन्हा एकदा दिवेश बुवड. खऱ्या अर्थानं आशेचा किरण ज्या दिवेशवरती सुशीलजी गुजर यांचा पूर्ण भरोसा आहे असा हा दिवेश. सचिनजी फुटकर यांचा भरोसा असणारा दिवेश. इथं मात्र दिवेश आपल्या संघासाठी उपयुक्त कामगिरी करताना दिसतोय. अथर्व मध्य रक्षकासाठी आबा आणि एका बाजूला आर्यन फुटक. काय घडणार नाट्यमय परिस्थिती मैदानामध्ये तयार होती हे मात्र निश्चित. या ठिकाणी एका गुणाचं लीड केदारनाथ आंबतकोली या संघाकडे जोरदार रॅपिड चढाई चढवली जाते. जोरदार हल्ला केला जातोय आणि या ठिकाणी आर्यनला टिपल्याचा दावा सक्सेस होतो का पाहायचंय. आर्यन पुन्हा एकदा चढाईसाठी आहे. निश्चितच आपण बघूया या चढाईमधून आर्यनला पुन्हा एकदा गुण मिळतो का. दरम्यान जोरदार तयारी मात्र दर्शवली जाते. या तयारीनिशी आर्यन फुटक चढाईसाठी आहे. 2-2-2 सजवलेलं क्षेत्ररक्षण जोरदार रॅपिड चढाई आर्यनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय. मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा संत गतीने खेळताना आपण पाहतोय. संयमी खेळी करताना पाहतोय आणि पुन्हा एकदा जोरदार आक्रमण करण्यासाठी तयार आहे तो सार्थक एके. सार्थक केवळ एका गुणाचं अंतर आहे. बघूया या ठिकाणी काय घडणार आहे. पण मित्रांनो या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये एका गुणाचं लीड आता तरी आहे ते केदारनाथ आंबतकोली या संघाकडे. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 11 आर्यन फुटक चढाईसाठी आहे. बघूया आपल्या संघासाठी बहुमूल्य गुण जोडण्यामध्ये यशस्वी होतो का. दरम्यान पहिलं सत्र एका गुणाच्या लीड न सोडवण्यात